एकीकडे मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा होतोय, मात्र दुसरीकडे गॅस टंचाईनं देश हैराण झालाय। त्यामुळे चुली पेटल्या असून लाकडाला मात्र पुन्हा जुने दिवस आलेत। चुलीसाठी लाकूड घेणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे, त्यामुळे बहुतांश घरात आणि हॉटेल व्यावसायिकांनी चूल ताटली आहे। एकूणच पुन्हा देशातील बहुतांश भागातील नागरिक गॅसवरून चुलीवर आलाय। मधल्या काळात लाकडाचे भाव आणि विक्री वाढली होती, तर आधी लाकूड 3 ते 5 रुपयापर्यंत किलोप्रमाणे मिळत होतं, तर आता ही लाकडाच्या किमतीत 5 ते 6 रुपये किलो आहेत। त्यामुळे एकूणच लाकडाला पुन्हा जुने दिवस आल्याचं चित्र निर्माण झाले। तर दुसरीकडे लाकडाची मागणी वाढल्यामुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असून शहरातील लाकडी अड्ड्यात लाकडांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे। वृक्ष लागवडीपेक्षा वृक्ष तोडण्यावर जास्त भर असल्याने पर्यावरण प्रेमीतून नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। लाकडाचं कसं आहे, जे गॅसचा परिणाम 1-2 महिने होता, नंतर जी आपलं घरगुती लोक वापरायला येत होते तेवढेच आता येऊ लागलेत। गॅसच्या ज्या टाईम होता, गॅसच्या टाईमामध्ये आलते थोडं बहुत गिरेक, हॉटेलवाले, धाबेवाले। आता जी आपलं लोकल गिरेक होतं तेवढंच घरगुतीचं चालू आहे। आणि लाकडाचं कसं आहे, लाकड, लिंब, बाबळ, आंबा राहत आहे। लाकडाच्या प्रमाणे भाव राहत आहे, 4 रुपये, 5 रुपये, 3 रुपयाला राहत आहे। असं आहे लाकडाचं, क्वालिटी प्रमाणे भाव राहत आहे। आता सध्या काय भाव चालू आहे? आता लास्ट 5 रुपये भाव आहे। आधी किती होतं? पहिले 5 रुपये, 4 रुपये, क्वालिटी प्रमाणे भाव राहत आहे लाकडाचं। विक्रीमध्ये सध्या वाढ आहे की ना? विक्रीमध्ये आता लो झालेला आहे। पावसाळ्यामध्ये, थंडीमध्ये जास्त करून चालत आहे लाकूड, बाकी हिवाळा पावसाळा कमी राहत आहे। घरगुती चुलीसाठी घरगुती चुलीसाठी हिवाळ्यात कसं जास्त वापरामध्ये जास्त होत आहे। म्हणजे 5 रुपये किलो म्हणलं तर 500 रुपये 500 रुपये क्विंटल। टनाचा भाव किती? 5000 रुपये होता। टनवर कोणी घेत नाही, 10-20 किलो घेणारे माणसं राहतात। टनाचं राहत नाही, जास्त करून 5-50 किलो क्विंटलवर जास्तीत जास्त। माझं नाव शेख नवीद आहे, अमित टिंबर मार्केट, तेरणा फर्निचर, लातूर। आपण बघतो की सध्या गॅस टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे। त्याचा पर्याय म्हणून आपण बघतो की आज प्रत्येक जण त्या ठिकाणी लाकडाचा वापर करतो आहे, मग ते मंगल कार्यालय असेल किंवा हॉटेल व्यावसायिक असतील। परंतु आपण बघतो की लातूरमध्ये 2015-16 मध्ये 1% वनक्षेत्र होतं। ते लातूरच्या विविध सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून आता लातूरचं वनक्षेत्र हे 2% जाऊन पोहोचलंय। परंतु दुर्दैवानं एकीकडं सामाजिक संस्थांच्या वतीनं वृक्षारोपण आणि संवर्धनाची मोहीम ही मोठ्या प्रमाणात राबवली जात असताना दुसरीकडे दुर्दैवानं मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड त्या ठिकाणी होते आहे। गेल्या 10 वर्षापासून मी ही मागणी सातत्यानं करतोय की वृक्षतोड करणाऱ्या व्यक्तीवरती 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, परंतु या मागणीला कुणीही सकारात्मक प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी दिलेला नाहीये। लातूरमध्ये वन विभाग काय करतोय असा प्रश्न या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण लातूरमधून आपण बघतो शहरातून फक्त दररोज 10 ते 20 ट्रक भरून लाकूड त्या ठिकाणी बाहेर जातोय आणि वन विभाग मात्र याच्याकडे साफ दुर्लक्ष करते, असा माझा या ठिकाणी आरोप आहे। आपण बघतो सध्या गॅसची टंचाई असल्यामुळं आज प्रत्येक जण परत या ठिकाणी लाकडाकडे वळालेला आहे। मुंबई आणि पुण्यासारख्या शहरामध्ये एखाद्या व्यक्तीच्या अंत्यविधीला लाकूड कुठेही वापरलं जात नाही, तिथं शेगडी या ठिकाणी वापरली जाते, म्हणजे इलेक्ट्रिकल साहित्यांचा वापर केला जातो। आपल्याकडे ते मात्र होत नाही। आणि दुर्दैवानं भारतामध्ये सगळ्यात कमी वनक्षेत्र असणारा जिल्हा म्हणून लातूरची ओळख आहे। ही लातूरची ओळख पुसून टाकण्यासाठी काही लोक खूप इमानदारीनं काम करत आहेत, परंतु शासन आणि वन विभाग याकडे पूर्णपणानं दुर्लक्ष करत आहे। त्याच्या मागे त्यांचा उद्देश काय मला माहीत नाही, परंतु या माध्यमातून माझं वन विभाग आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांना विनंती असेल की आपण लातूरचा वनक्षेत्र वाढवण्यासाठी सर्वात आधी आपण वृक्षांची कत्तल खुलेआम जी सुरू आहे ती आपण थांबवली पाहिजे आणि जे कोणी वृक्ष कत्तल करत आहेत त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आपण त्या ठिकाणी नोंद केला पाहिजे।